व्हॅलेंटाईन डे जवळ आला, तयारी झाली का नाही? नाही ना, कसं पटतं मुलींना कळतच नाही. अरे यार काय तू काहीतरी टिप्स दे ना. समर्थ, मी सांगतो तुला कसं पटवायचं ते. लग्नाच्या आधी रोज एक गुलाब, तुझ्यासाठी गुलाब. थँक्यू सो मच. हे लग्नाच्या आधी रोज एक गुलाब ठीक होतं, पण आता मी पटले ना, आता काय उगाच नाटक. हे हा खूप फिल्मी आहे, आता काय ऐकू नका. तुम्ही रोल करा ना, चला ना. तिला बघितलं असं वाटलं नाही, आय थिंक शी इज द वन. मला काळजी वाटते त्याचं ट्रान्सलेशन आय लव्ह यू 3. आयडियल गोष्ट अशी काही नाहीच आहे. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्याकडे जे अनुरूप जोडपं आलंय त्यातल्या एका जोडीदारांनी त्यांच्या हेल्थ सेंटर्स थ्रू आपल्या सगळ्यांचं शरीर निरोगी राहावं यासाठी चंग बांधलेला आहे. आणि दुसरा जोडीदार जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या दिलके करीब आहे. माझी दिलके करीब मैत्रीण सुलेखा तळवलकर आणि अंबर तळवलकर. नमस्कार. नमस्कार करण्यासाठी सुलेखाने आणि नमस्कार. द अनुरूप शो मध्ये तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. अंबर, थँक्यू सो मच. थँक्यू. मला छान वाटलंय की तू आज इंटरव्ह्यू साठी आलेला आहेस. खूप मस्त वाटलं मला. थँक्यू. तुला कसं वाटतं दिलके करीब मध्ये इथे बसण्याची सवय आणि आज तू समोर बसतीयेस? मज्जा येते मला. हो ना? हा, आणि तुझ्या समोर बसायला आणखीन छान वाटतं. सो आपण मज्जा मस्ती धमाल करूच या, भरपूर गप्पा मारूया. आपल्या द अनुरूप शोची सुरुवात अशी होते की जेव्हा तुम्ही दोघं एकमेकांना भेटलात, ज्याला खूप वर्ष झाली आहेत मला माहिती आहे, तिकडे त्या काळात आपल्याला जायचं आहे आणि इथे आत्ता एकमेकांना कॉल युअर बे, म्हणजे बे म्हणजे माहितीये जेनझी टर्म. नाही. ओके. बे म्हणजे बिफोर एनीवन एल्स. BAE, बिफोर एनीवन एल्स. हे तुम्ही दोघं एकमेकांसाठी आहात. तर त्या काळात जेव्हा तुम्ही छोटेसे होतात तेव्हाचा एक फोन कॉल इथे होऊन जाऊ देत. आठवतात तेव्हाच्या गोष्टी? लाईक येस्टरडे. तर कोणी कोणाला फोन केला होता? फोन केला होता. हा, म्हणजे आता आपल्याला तो फोन इथे खेळायचा आहे, हा, बनवायचा आहे, रिलीज करायचंय. रिलीज करायचं. 6 वाजलेत संध्याकाळचे. बरं. आणि मी सुलेखाला फोन केलाय. हा. हॅलो सुलेखा. कारण आई वडिलांना तेव्हा माहिती नव्हतं. Landline म्हणून असेल ही? लँडलाईन. तर आई वडिलांना माहिती नव्हतं. त्यामुळे तिच्याही नाही, माझ्या आईला माहिती होतं पण ऑफिशियली अजून केलेलं नव्हतं. तर संध्याकाळी 6 वाजता तिला फोन केला. हॅलो सुलेखा, मला कळलं आहे की आज रात्री 8:30 नंतर मुंबई युनिव्हर्सिटीला ग्रॅज्युएशनचे रिझल्ट्स लागत आहेत. तर आपण दोघेही जण जातो आहे, पण काहीही झालं तरी प्लीज फेलच्या यादीमध्ये तुझं नाव आधी बघायला जाऊ नकोस. कारण तुलाही माहिती आहे आणि मलाही कॉन्फिडन्स आहे की तुला फर्स्ट क्लासच्या किंवा त्याच्यापेक्षा वरच्या लिस्टमध्ये तुझं नाव असणार आहे. कारण मला तिची सवय माहिती होती, आधी शेवटून चालू करणार माझं नाव कुठे आहे. तिला पण माहितीये. तिला मी पाठ आहे रे. हा, मग तेव्हा तू काय म्हणालीस? फोन होऊन जाऊ देत. एक फोन आलाय तुला फोन. अच्छा, आलाय. हा. हॅलो बेबी. बेबी मी पास होईन ना? आई कॉन्फिडन्स ठेव. आई तेव्हा नाही म्हणायचंस तू. बेबी तेव्हा आय तू एम पण शुअर, baby म्हणायचं. तू पास होणार आहेस. पण मी सांगितलं तसं की प्लीज लक्षात ठेव, फेलच्या यादीत आधी बघायला जाऊ नकोस. बरं ऐक ना बेबी, मी एकटी नाही जाणार, माझ्या बरोबर मी येशील येणार का आहे, तू? मी येणार आहे तुझ्याबरोबर नक्की. हा, ओके, थँक्यू. आय लव्ह यू. लव्ह यू. आणि मग गेलात जेव्हा चेक करायला रिझल्ट, तेच पहिली केलं मी. मेली आली तेच केलं होतीस का? तेच केलं मी. मी फेल इथे शोधतोय, हा. मी इथे नाव बघतोय आणि ही त्या कोपऱ्यामध्ये त्या फेलच्या यादीत नाव शोधते. नाही फेल मध्ये नाही. चल मग मी काय थर्ड क्लास हो. तिथे पण तिथून नाही. पुढे बापरे. वरती येत होती. मग सेकंड क्लास. म्हटलं एक मिनिट, सेकंड क्लास मध्ये नाही आणि फेल मध्ये नाही, म्हणजे कदाचित फर्स्ट क्लास असेल. नशीब. मग तेव्हापासूनची तिची ही सवय आज तगत गेलेली नाही. अंबर, काय हे? इतकी वर्ष झाली तू घालवली नाहीस ही सवय तिची. वा वा.
आणि मग असे अनेक फोन्स झाले त्या काळात किंवा तुमच्या अनेक भेटी झाल्या, पण तुम्ही कधी Long पहिल्यांदा distance होतं ना? हो प्लीज सांगा कसे नाही, भेटलात? आम्ही भेटलो. माझी वहिनी होती मेधा म्हणून. तर ती मेधा आणि सुलेखा हे एकाच पिक्चरमध्ये म्हणजे तिचा डेब्यू होता. मेधाचा आई नावाचा पिक्चर होता महेश मांजरेकरचा. तर मी माझा पण मेधा- debut होता. हो डेब्यू होता. तर मी मेधा वहिनी बरोबर सेटला जायचो आणि पहिल्यांदा गेल्याच मी सुलेखाकडे बघितलं आणि पीपल डोंट बिलीव्ह बट आय टोटली बिलीव्ह इन लव्ह ॲट फर्स्ट साईट. आणि ते मला म्हणजे ते तिला बघितल्या असं वाटलं नाही, आय थिंक शी इज द वन. म्हणून मग मी मेधा वहिनीबरोबर आम्ही एक ट्रिक प्लॅन केली की एक डिनर ठरवूया, मग सुलेखाला बोलवू. आणि सो आय थिंक 2-1 दिवसानंतर वॉज वेन वी ॲक्च्युली मेट अँड मी आमचं बोलणं चालू झालं तेव्हा. पण मला तिने जवळजवळ मला वाटतंय 6 ते 8 महिने लटकवून ठेवलं असेल, कारण कमिट करायलाच तयार नाही. अरे मी लहान होते. मी पण लहानच होतो. पण तू पहिल्यांदा पाहता क्षणी समजा प्रेमात पडलास, हो. मग तू मॅनेज केलीस ती भेट, बरोबर. पण तिला कसं कळलं की तुझ्या डोक्यात असं काहीतरी? नाही, मी इनफॅक्ट आमची ती म्हणजे डिनर डेट नाही म्हणता येणार, पण जो डिनर प्लॅन झालं होतं त्याच्यानंतर आम्ही दोघंजण काय फर्स्ट डेटला म्हणून गेलो. इट वॉज नॉट अ डेट तिच्यासाठी, माझ्यासाठी होती. पण त्यावेळेला मी तिला प्रपोज केलं होतं. पण ती मला तेव्हापासून जवळजवळ 8 महिने हो किंवा काहीच कमिटमेंट नव्हतं. म्हणजे आम्ही भेटायचो. तिचं कॉलेजचं टायमिंग असायचं, आता बोलू शकतो, तिचं कॉलेजचं टायमिंग असायचं 8 वाजताचं. तर मी बरोबर 7:45 वाजता रुईया कॉलेजच्या गेटच्या बाहेर उभा असायचो. ती आली घरून की टॅक्सी पकडायची आणि कुठच्या तरी कारण त्यावेळेला उडपीशिवाय काहीच उघडं नसायचं. बरोबर. तिथे कुठेतरी बसायचं एक 3-4 तास पर्यंत. ती उघडायची वाट हो. बघायची. अच्छा. हां. आणि 3-4 तास झाल्यानंतर म्हणजे आता कॉलेज संपलं की परत तिला टॅक्सीने घरच्या कोपऱ्यावरती ड्रॉप करून मग मी माझ्या कामाला निघून मग तुम्हाला सांग फेल नाही होणार. अशी लेक्चर्स चालू होती का? हा, करेक्ट. तेच मी म्हणणार होते. तरी फर्स्ट क्लास म्हणजे बघ. म्हणजे भेटायचं तर होतं जायचो. तुला, हो, पण ते कमिट करायचं इम्पॉर्टंट होतं, पण नव्हतं. कमिट करायचं नव्हतं. अगं नाही तसं नाही. हा मुलगा अतिशय चांगला होता, म्हणजे अजूनही आहे. पण तू बघ ना त्याला, म्हणजे तू ओळखतेस त्याला. ही इज अ फॅन्टॅस्टिक फ्रेंड. सो मित्र म्हणून मला त्याला कधीच गमवायचा नव्हता. तो उत्तमच माणूस म्हणून उत्तम आहे. आणि त्याचा सहवास खरंच खूप हवासा वाटतो. मलाच नाही, इतर मुलींना सुद्धा. ही इज व्हेरी जॉली, हॅपी गो लकी. तो समोरच्याला कम्फर्टेबल करतो. सो हे सगळं मला आवडत होतं. पण जोडीदार म्हणून आयुष्यभर मी ह्याच्याच बरोबर राहणार आहे का, म्हणजे त्याला राहायचं होतं मला माहितीये, मलाही तो आवडत होता. पण मला ते कॉन्सेप्ट म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ते, जर का मीच कन्फ्युज्ड आहे तर मी त्याला कसं हो म्हणणार. आवडत होता, नो डाऊट आवडत होता. पण मित्र म्हणून म्हणजे आत्ता सुद्धा मी तेच म्हणते ना की आता इतक्या वर्षानंतर, म्हणजे 16-17 वर्ष आम्ही भेटलो. आत्ता आय जस्ट म्हणजे 50शी माझी आता चालू झाली. आणि 51 वर्षाची आहे, हा 52 वर्षाचा आहे. सो एवढा मोठा प्रवास कसा बरं करायचा अनोळखी मुलाबरोबर. सो ते ओळखण्याची प्रोसेस माझी चालू होती, जस्ट टू बी शुअर की मला ह्याच्याबरोबर आयुष्य काढायचंय. पण तू पेशंटली 8 महिने हो, patient. भेटत राहिलास, Patient, गप्पा मारत yes, राहिलास. yes, yes. आणि रोज दरवेळेला भेटत असताना काय बुके तरी किंवा चॉकलेट्स तरी, किती गोड. हा माझा खर्च करवलाय तिने 8 महिने. मी नव्हतं सांगितलं. तुला रोज तिच्याकडनं एक हो हवं होतं ना, रोज म्हणून. एक गुलाब. किती गोड आहे यार. रोज. वाव, फारच गोड आहे. मग मनात बटरफ्लाईज होते पण ओठातून हो येत नव्हता. हो येत नव्हतं. मग कधी तो हो आला? नाही म्हणजे आय वॉज व्हेरी शुअर की ही इज द वन. कारण मी बऱ्यापैकी वेळ घालवला होता त्याच्याबरोबर. आणि तोवर म्हणजे मी हो म्हणेपर्यंत याच्या सगळ्या घरच्यांना यांनी सांगितलं होतं. ओ अच्छा. हां, सगळ्या त्यांना सगळ्यांना घरच्यांना. तयार केलेलं हो. होतं. तळवलकर, पणशीकर, भुरे, सगळे कझन्स. बरं, आम्हाला मित्रमंडळी नाहीत ग, हा. आमचे कझन्सच आमचे मित्र. अच्छा. सो याचे सगळे भाऊ बहिणी सगळ्यांना भेटले होते. सो एक कुटुंब म्हणून मला माहित होतं की अच्छा ह्या कुटुंबात जायचंय, ही माझी जाऊ असणार आहे, ही माझी नणंद असणार आहे, हे सगळं मला माहित होतं. सो ते जेव्हा मला सगळंच ते पॅकेज आवडलं तेव्हा मी हो म्हणाले. पॅकेज म्हणाली ती तळवलकर कुटुंबाला.
वा वा. आणि मग तुमच्या घरी तर सगळ्यांनाच माहिती होतं आणि सगळ्यांना ओके होतं. ओके होतं म्हणजे आई थोडी जरा तिला ऑब्जेक्शन होतं. बर. ऑब्जेक्शन असं नव्हतं, तिला बेसिकली काय झालं होतं की मी शिकत होतो ग्वालियरला. तिला भीतीसारखी ही होती की हा जर शिक्षण सोडून हिच्या मागे इकडे आला तर मग त्याचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट हुशार ग्रॅज्युएशन. हुशार मुलगा ग. दोघे हुशार खूप हुशार मुलगा. तो पहिला वगैरे आलाय ऑल इंडियामध्ये, गोल्ड मेडलिस्ट आहे. कमाल. आणि तू फर्स्ट क्लास, म्हणजे दोघंही प्रेमात एवढी हुशार नाहीये मी बऱ्यापैकी. त्यामुळे तिला असं वाटत होतं स्मिता त्याच्यामुळे मावशींना ती की- जरा काय लांब होती. म्हणजे मी भेटायला आणू का नाही, आत्ता नाही. पण ज्या दिवशी माझं ग्रॅज्युएशन झालं नाही, मी आता परत नाही आलो. म्हणायची, नाहीच म्हणा. हा नाहीच म्हणायची, नाहीच आता नाही म्हणायची. वगैरे नाही. नाही. पण ज्या वेळेला ग्रॅज्युएशन झालं आणि रिझल्ट आला, तर आता पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर ज्या वेळेला रिझल्ट आला त्यावेळेला ती होती जिने मला सांगितलं की एक काम कर, तिला विचार कधी वेळ आहे, आपण सगळेजण जिप्सीला जातोय तिला भेटायला. अच्छा. वा. नाही, पण मग आता जर का मी विचार केला ना, तर मला असं वाटतं की जर का माझ्या मुलाने, आता आर्यने जर का 16 वर्षी मला सांगितलं असतं, मी मारलं असतं त्याला. तू तर ती फक्त ओरडली आणि फुल्या फुल्या फुल्या. आई झाल्यावर आई आईच्या झाली. हो, गोष्टी हो, कळतात हो, ना. हो. आता मला ती म्हणजे 100% पटते. मग ती जिप्सीची भेट झाली आणि तुझ्या घरी काय परिस्थिती होती? मी सांगितलंच वा, नव्हतं. वा, कमाल. मग तिचं लॉजिक एक हे होतं जे मलाही पटत होतं तेव्हा, Okay. की नाही आधी तुझ्या घरच्यांनी सगळ्यांनी हो बोलू दे. कारण माझ्या आई वडिलांना नाही आवडणार की मी त्यांना सांगणं की अंबरच्या घरच्यांना अजूनपर्यंत मी ऍक्सेप्टेड नाही आहे. सो विच वॉज राईट. म्हणजे ज्या वेळेला आई भेटली त्याच्यानंतरच माझ्या मते आठवड्याभरामध्ये दोन्ही फॅमिलीज भेटल्या. पण तोवर मम्मी डॅडी माहित होतं. आयडिया आता होती. एकच स्पेशल मित्र इतकी वर्ष म्हटल्यावर त्यांना पण अंदाज अंदाज होता. येतोच आणि कळतच आणि आई वडील असतात ग ते. खरंय. पण मग ते जे लॉंग डिस्टन्स तू म्हणालीस ते तेव्हा कसं मॅनेज केलं लँडलाईनच्या काळात? लँडलाईन, फोन आणि हा? पत्र. पत्र लिहायचा एव्हरी डे, रोज. रोज एक पत्र. अजूनही आणि आहेत त्याच्यावर आमच्याकडे एक ते मजा पत्र. सांगतो. किती की, romantic आहे हे. आणि रोज पत्र लिहून तो ऍड्रेस असायचा मीरा बहिणीचा. हो. तर तिच्या घरी ऑलमोस्ट म्हणजे मंडे पासून फ्रायडे पर्यंत तिच्या घरी रोज पोस्टमन जायचं. म्हणजे एकदा तर ती असं ओरडली झालं- होती हो, आपल्याला एकदा असं एकदा. झालं की सुलेखा होती मीराकडे आणि मी ग्वालियरहून फोन केला शनिवारी रात्री आणि ती मेधाकडे होती. तर मेधा वहिनीने फोन घेतला आणि मला सांगितलं, अरे बाबा अंबर बास, लोकांना वाटेल माझं काहीतरी चालू आहे. खरंय. शंका घेईल कोणीतरी. वाव. आणि मग घरच्यांना सांगितलं? हा, तर मम्मी म्हणाली, म्हणजे आई वडील दोघंही म्हणाले आम्हाला माहित होतं म्हणून. सो मला एवढंच माझी अपेक्षा होती की त्यांना असं नको वाटायला की अंबरच्या आईकडे म्हणजे कारणं होती मला नाही मला म्हणजे माझ्या जागी दुसरी कोणीही असती तरी नाहीच म्हणली असती ती, बट शी हॅड व्हॅलिड रिझन्स. ओके, ते लहान वयात तेव्हा कळत नव्हतं ग मला अजिबात. पण मला तेव्हा असं वाटत होतं की कुणीतरी तुमच्या मुलीला नाही म्हणतंय, हा धक्का त्यांना नको बसायला, म्हणून मी त्यांना सांगितलं नाही. पण एनिवे दे वर मच्युअर्ड इनफ आणि त्यांना तोवर सगळंच माहिती होतं. आणि गंमत म्हणजे माझी आई रंजना धराधर, त्यावेळेसची रंजना देसाई आणि स्मिता तळवलकर म्हणजे त्यावेळेसची लहानपणीची गोविलकर, हे या दोघी जणी नेबर्स होत्या. भाईमकर मॅन्शन नावाची एक चाळ होती आणि बाजूबाजूला त्यांची घरं होती. दोघी जणी एकत्र वाढल्या. मग ही ओळख नंतर लक्षात आली का? नंतर लक्षात आली जेव्हा या दोघी जणी भेटल्या. मम्मीला माहित होतं, तिला माहिती नव्हतं. अच्छा. तर ती म्हणली, आया नाण्याची मुलगी. वाव. हा, मग चालेल असं झालं का स्मिता मावशीनं? नाही मग चालेल म्हणजे तिला एनिवेज चाललं असतं ग. तिला फक्त वयाचा प्रॉब्लेम होता, बाकी काही नाही. आणि याचं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यावर हो, स्मिता मावशीला Yes. जरा वाटलं की तोवर okay. माझंही झालं होतं ग्रॅज्युएशन, मग सगळं ओके होतं. वाव. आणि मग किती वर्षात लग्न केलं? लगेचच. लगेच. लगेच केलं. हो, तुम्ही तर म्हणजे कारण त्यावेळेला बाबा आजारी होते म्हणून थोडं डिले झालं होतं. बरं. पण आय थिंक आम्ही भेटल्यानंतर वर्षभराच्या आतमध्ये वर्षाच्या आतच लग्न झालं. आणि मग तो सोहळा कसा झाला ते मला जाणून घ्यायचंय की लग्न सोहळा कसा करावा आणि दोन्ही कुटुंबांची काय मतं होती आणि तो फायनली कसा झाला सोहळा? कारण आई
आणि मम्मी म्हणजे सुलेखाची आई दोघांचाही काय बॅकग्राऊंड म्हणजे रिलिजियसली असं बघायला गेलं तर दोघांनाही तेच पाहिजे होतं की नाही सगळे सोहळे झाले पाहिजेत विधी सगळ्या हो, विधी झाल्या पाहिजेत प्रॉपर. मग काय त्याच्यामध्ये काही शॉर्टकट नाही. म्हणजे एक वेळ तर अशी आली की ते लग्न इतक्या वेळ चालत होतं की शेवटी मी आणि सुलेखा गप्पा मारायला लागलो. तर आमचे गुरुजी होतो आणि वय पण आमची अशी होती ना कंटाळा आला असेल. खूप आणि ते तिकडे त्यांची मंत्र हे करत बसतायत काही कळत नाहीये. मग आम्ही गप्पा मारतोय. शेवटी ते गुरुजी म्हणाले की आता जर तुम्ही गप्प नाही बसलात मी उठून निघून जाणार आहे. साधारण शाळेत कॉलेजमध्ये ओरडतात असे गुरुजी ओरडले. पण म्हणजे भरपूर माणसं आणि हो. असं बापरे. सगळे विधी. आणि तेव्हा ना दादरमध्ये आईनी तेव्हा घर ते छान रेनोव्हेट करून आईनी म्हणजे याच्या आईनी छान रेनोव्हेट करून घेतलं होतं. मिरिंडा हाऊस नावाचा एक छोटासा बंगला होता आमचा तिथे. आता ऑफकोर्स ते डिमॉलिश करून आता खूप मोठा टावर झालाय. दादरमधला सगळ्यात पहिला टावर तो मातोश्री म्हणून. तर त्याच घरात सगळे विधी आणि मोठालं घर ग एकदम. तर म्हणजे हॉलमध्येच जवळपास संगीत मेहंदी सगळं आणि मग घराच्या खाली पंडाल वगैरे बांधून सो ते सगळे विधी घरच्या घरी झाले. आणि तुम्ही एन्जॉय केलेत ते. खूपच आम्ही लहान होतो ग. कमाल. आमचं वय होतं ग. आता कितीही प्रेमात पडलो आपण तरी लग्न झाल्यावर जेव्हा आपण एकत्र राहायला लागतो 24 तास एकत्र असतो. आणि मला वाटतं तू एकत्र कुटुंबात गेलीस ना म्हणजे सगळे घरात सगळी माणसं ठरवून गेले ना. हा कारण मी एकुलती एक आहे. करेक्ट. मी आई वडील आम्ही तिघच जण घरात. त्यामुळे तुला ते पॅकेज हवं होतं. येस पण मग काय अनुभव आला कारण ऍडजस्ट व्हायला मुलीला थोडा वेळ लागतो. हो, लागतो. खाण्यापिण्यापासून सवयींपासून तर दोघांकडूनही मला जाणून घ्यायचं की अचानक डोळे उघडतात बघ की अरे बापरे ही सवय मला नाही आवडत आहे. अरे हिची सवय नाही आवडत. असं काय नाही अशी सवय कारण आम्ही एकमेकांना खूप वर्ष 5-1 वर्ष आम्ही ओळखत होतो ना. 5 वर्ष इनफ टाइम आहे म्हणजे चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी सगळ्या सवयी एकमेकांच्या जाणून घ्यायला. सो असं कधी झालं नाही की अरे बापरे ह्याचं हे मला माहित नव्हतं. अच्छा. एक झालं असेल नक्की जे सुलेखा सांगू शकेल कारण आता ती जसं बोलली की ती अशा घरातनं आली होती जिकडे फक्त तिघेच लोक होते. आणि इथे ज्या वेळेला आली त्यावेळेला मी माझी बहीण आई माझे आजोबा मग बऱ्याच वेळेला कोण ना कोणतरी नातेवाईक राहायला असायचंच. माझा लांबचा दीर जो सख्याहून सख्खा आहे तो आमच्याचकडे असायचा राहायला. आरती माझी नणंद. सो भरलेलं घर होतं ते मला आवडायचं. सगळ्यांचं सगळं करायला मला आवडतंच पहिल्यापासून. सो इनिशियली एकुलती एक मुलगी तिघांचं कुटुंब आणि मग 7-8 जण घरामध्ये तर ते थोडंसं ऍडजस्ट व्हायला वेळ लागला पण ते सगळं आवडतही होतं मला. आणि मी जाणून बुजून हे सगळं केलं होतं की अरे बापरे आता हे करायचंय होय असं नव्हतं. सो ते आनंदाने करत होते. आणि लहान होतीस त्यामुळे तुला ऍडजस्ट व्हायला सोपं गेलं का? मी तेच म्हणते आणि मला सगळ्यांना तेच सांगायचंय की जेव्हाच्या तेव्हा त्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत. आता तिशीत सुद्धा मुली लग्न करत नाहीत. सो रिजिड होतो ग आपण. आणि फायनान्शियली जेव्हा आपण इंडिपेंडेंट होतो बायका तेव्हा खूप रिजिडिटी वाढते. आणि मग मी हे करणार नाही मी ते करणार नाही हे खूप चालू होतं. त्यापेक्षा लहान वयात जर का लग्न झालं तर ऍडजस्टमेंट आपसुकच होते आपल्याकडून. आणि ऍडजस्टमेंट एकदा झाली ना की समोरचा सुद्धा छान रिस्पॉन्ड करतो. समोरचा म्हणजे आपलं कुटुंब. बरोबर. सो मला असं वाटतं की वेळच्या वेळी सगळं झालं पाहिजे. अगदी खरं. आणि मग पहिले काही दिवस काही महिने कसे होते संसाराचे अंबर? मजा यायची म्हणजे हो अगदी अगदी. कारण म्हणजे ते टिपिकल भातुकली टाईप असतं ना तसं वाटायचं दोघांना कारण एजच तसं होतं म्हणून. आता किचन काय स्वयंपाक आणि हे करायला सुलेखालाही खूप आवडतं आईलाही खूप आवडायचं. आरती अजिबात त्यावेळेला करायची नाही पण आता खूप बदल झालाय त्याच्यामध्ये. पण म्हणून आता व्हायचं असं की आईचं समजा शूटिंग असेल तर मग ती सकाळी 5:30ला उठून सगळ्यांचं जेवण करून निघणार. मग आम्ही उशिरा उठायचो. तर समजा आईचं शूटिंग नसेल तर त्यावेळेला सुलेखा उठून सगळ्यांचा ब्रेकफास्ट आणि जेवण आणि बघेल आणि मग ती शूटिंगला निघेल. तर एक मी एक तर सुलेखाला सांगून ठेवलं होतं की तू आणि आईला सुद्धा
की ते किचन, जेवण, तुमची भांडणं ही माझ्यापर्यंत आणायला हो द्यायची. ग, पहिल्या दिवशी बोलला तो मला. ते आई हिलाच नाही Clarity, हा की ते तुमच्यामध्ये असेल ते तुमच्यामध्ये ठेवा. मला तू येऊन सांगायचं नाही ती मला असं बोलली आणि आई मला येऊन सांगणार नाही की ही मला असं बोलली. ते म्हणून आता मला माहिती नाही बॅकडोरला काय काय झालेलं आहे माहिती नाही, माझ्यापर्यंत पोहोचलं नाहीये. बट हे बरं आहे ना, पण मला सांगायचं पण नाही. आज आपण सांगूया ना त्याला. त्यानिमित्ताने प्रेक्षकांना तो निघून जाईल अगं. पण मग मॅनेज केलंच हे असं. तुमच्या दोघींचं नातं कसं होतं सासू सुनेचं? म्हणजे मी असं नाही म्हणणार की ती माझी आईच होती किंवा ती पण असं कधी म्हणाली नाही की ही माझी मुलगी आहे वगैरे. पण आम्ही उत्तम सासू सुना होतो. खटके उडायचे नाही असं नाही, कारण मी सुद्धा म्हणजे मी एकुलती एक मुलगी आहे, तर त्या वेळेला काय समज सुद्धा कमी होती, वय सुद्धा कमी होतं. सो असं नाही झालं की सगळं अरे मस्त झालं म्हणून मग मी खोटं बोलेन, राईट. सो जेव्हा जेव्हा जे खटके उडायचे ते उडायचे, पण मी सुद्धा तशी नाहीये, तुला माहितीये मी कशी येते. आणि ती तर भारी होती, ती तर खूपच भारी होती. डॅशिंग सासू. माणूस म्हणून ती माझ्यापेक्षा खूप वरची होती अगं. ती चिडायची, रागवायची, पण ते आय शुड हॅव टेकन इट व्हेरी स्पोर्टिंगली. पण त्या वयात ते मला कळायचं नाही. बरोबर. आत्ता मला कळतं. आणि आत्ता मला जाणवतं की प्रत्येक गोष्टीमध्ये ती जेव्हा चिडली होती त्याचा मला आत्ता उपयोग होतो. ती फॅन्टास्टिक होती. म्हणजे मी जर का माझ्या सुनेशी निम्म जरी वागू शकले ना असं, तरी मज्जा येईल. तरी जिंकलं. हा. पण तेव्हा मग ते मॅनेज कसं केलं सुलेखा? कारण तुझं वय तू म्हणतेस असं तरुण असल्यामुळे राग पटकन येतो, पटकन ते ऍक्सेप्ट होत नाही की माझ्याशी असं का वागल्या वगैरे असं वाटू शकतं, रडू येऊ शकतं. आणि यालाही सांगायचं नाही, म्हणजे शेअर कुठे करायचं. पण रूम मध्ये येऊन रडायची कधी कधी, मग सांगणार नाही पण, कारण मी निघून जायचो मग. आणि आई वडिलांना सांगायची सोय नाही, कारण मी ना एकुलती एक असल्या कारणाने मी आई वडिलांना खूप जपते आणि तेही मला कायम जपतात की त्यांना कळायला नको की आय एम गोइंग थ्रू समथिंग. सो त्यांनाही सांगायची सोय नाही. पण ह्याच्यामुळे आय थिंक यू बिकम स्ट्रॉंगर. आणि एक माणूस म्हणून सुद्धा तुम्ही समृद्ध होता की हे सगळं मॅनेज करायचं आहे, सगळ्यांना आनंदात ठेवायचं आहे, सगळ्यांना सुखी ठेवायचं आहे. म्हणजे जे मी माझ्या घरात शिकले नव्हते धराधरांकडे, ते मी तळवलकरांकडे येऊन शिकले. आणि एकत्र कुटुंब संस्था याचं महत्व मला जास्ती कळायला लागलं. आणि खाण्यापिण्याच्या सवयी त्याही वेगळ्या होत्या? वेगळ्या होत्या, पण ठीक आहे, त्याला मी ऍडजस्ट झाले. ऍब्सोल्युटली. भाज्या खायला लागल्या, मला पालेभाज्या खायला लागल्या. तोपर्यंत मला बटाटा आणि वाटाणा या भाज्या आहेत असं वाटत होतं. आणि आमच्याकडे म्हणजे स्मिता गोविलकर माहेरची, पण तिची आई बावकर. सो सारस्वत पद्धतीचं जेवण रोज बनायचं आमच्याकडे. आणि अंबरला माझ्या आईचं जेवण खूप आवडतं. सो पाठारे प्रभू म्हणजे तळवलकर कराडे ब्राह्मण, पण आमच्याकडे सारस्वत आणि पाठारे प्रभू सगळंच होतं स्वयंपाकघरात. व्हायचं. कमाल. आणि तू मला वाटतं तुला खायला आवडतं ना? अतिशय. तर आम्ही त्यावेळेला कसं करायचं की एक मिड डे गाईड एक होतं, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा रेसिपी द्यायच्या किंवा गुड फूड गाईड. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा रेसिपी द्यायच्या आणि ते दरवर्षी त्याचे नवीन एडिशन घ्यायचे. ते किंवा आम्ही समजा कुठेतरी बाहेर गावी फिरायला गेलो तर तिकडून रेसिपी बुक्स आणून असे डंप केले होते पूर्ण, की रोज ह्याच्यातनं एक रेसिपी सिलेक्ट करायची. तेव्हा युट्यूब वगैरे असं काही नव्हतं ना. मी जिम मध्ये जाणार आणि संध्याकाळी येईपर्यंत ते एक डिश तयार असायची. मला अजूनही आवडतं आता. आणि दुपारचं तर संध्याकाळी नाही जेवत, रात्री. दोन वेगवेगळे मेस. आणि हेल्थ कॉन्शियसही प्रचंड असशील तेव्हा ना? ऍक्च्युली नाही, कारण मी सांगितलं तसं त्यावेळेला एज सपोर्ट करत होतो आणि तो एक्सरसाइज करायचा. आणि याच्यामुळे मला एवढं डाएट वरती, एस्पेशली ती करायची त्यावेळेला, एवढं डाएट वरती नाही लक्ष दिलं होतं. ऑफकोर्स आता दिवस बदललेत. पण तो कॉन्शियस आहेच अगदी पहिल्यापासून. व्हेरी कॉन्शियस अबाउट हिज एक्सरसाइज रुटीन आणि हे सुद्धा डाएट सुद्धा.
आणि स्वयंपाक करता येतो? अरे अरे कमाल. मला कमाल. स्वयंपाक करणं म्हणजे फॉर मी इट इज लाईक अ स्ट्रेस बस्टर. किती छान. की म्हणजे मग जर ठरवलं, पण एकच माझ्या हातनं होतं की मी जेव्हा स्वयंपाक करायला घेतला की मी अख्ख्या गावासाठी बनवतो. हा, मला त्याला त्याचा प्रमाण अंदाज नाही येत नाही. कळत. प्रमाण नाही मग कळत खूप त्याला. जणांना बोलवायचंच जेवायला असं. किंवा वाटायचं मग डब्यात भरून वाटायचं ते अख्ख्या बिल्डिंग साठी. बापरे, एवढं? हो नाही अजिबात कळत नाही प्रमाण. अच्छा. अजूनही? आणि अजूनही नाही. पण मला व्हेज अजिबात जमत नाही. ओके. मी जे काही नॉनव्हेजच्या डिशेस असतील त्या बनवतो आणि प्राऊडली सांगू शकतो की खूप छान बनवतो. आहा, कमाल. वा वा. आणि मग तेच टियामध्ये पण आलंय ना? काय कुठून आलंय माहिती नाही पण आलंय हे हे. दोघंही तुम्हाला जर का आवडत असेल खाणं करायला हो, तर पण तुमची कसं लेक माहिती, पण मी बघितलं टिया माझ्या मते 6-7 वर्षाची असल्यापासूनच किचन मध्ये असायची. हो. आजी बरोबर, आई बरोबर. तिची आजी तिची म्हणजे पुण्याहून आजी आली की तिच्याबरोबर किचन मध्येच. म्हणून म्हणजे ते बोलतात ना की त्याच वेळेला समजून गेलं होतं की तिचं त्याच्यातच रमती आहे ती. पण ती कलिनरी नाही करत आहे आता. हा, आत्ता कलिनरी नाही करत आहे. पण तिच्या म्हणजे हाताला चव आहे म्हणून हो, मी हो, हो, तिच्याविषयी, हो, हो. कारण मी खाल्लंय म्हणजे- तिच्या हातचं, त्यामुळे तीही सुगरण आहे. तुला आठवतं एकदा बिर्याणी बनवून आणली होती तर तिने आणि next time मला- नेक्स्ट टाइम मी आणली होती तर ती मला म्हणली ऐक ना टियालाच सांग बनवायला तू नको बनवू." बरं, हिने केलेली बिर्याणी उत्तम होती पण टियाची काहीतरी खास होती, त्यामुळे तिच्या हाताला जी चव आहे म्हणजे ना- तू ओळखून दाखव की हे हॉटेल मधून आणलंय आणि हे टियाने बनवलंय एवढं. वा वा. एवढं. आता टिया विषयी बोलतोय तर मुलांविषयी बोलूया, दोन्ही मुलांविषयी. असं ठरवून प्लॅनिंग केलं मुलांचं का कसं केलं? एकूण संसार म्हणून दोघांनी कसं ठरवलं? प्लॅनिंग असं नव्हतं, पण दोघांची एकच इच्छा होती की आपण ट्राय करूया की पहिल्या वर्षीच मूल होईल असं. नाही दोघांची इच्छा नाही त्या दोघी जणी छडी घेऊन बसायच्या. म्हणजे हा दोन्ही सासवा दोघी जणी छडी घेऊन बसायच्या. अजून कसं नाही राप. म्हणजे इतक्या याच्यामध्ये झालंय की माझ्या मित्रांना किंवा ज्यांना डेट्स माहिती नाहीये तर तेरा शादी कब हुआ? 1999. अच्छा, फिर आर्य का बर्थ ईयर क्या है? 1999. शादी के पहले का है क्या? म्हणजे एवढ्या फास्ट होतं ते. आमचं लग्न झालं 26 जानेवारी 99ला आणि आर्य 4 डिसेंबर 99चा. फास्ट म्हणजे बाबा. अगं नाही ह्यात पण मी रडायचे. 3 महिने नाही कन्सीव्ह झालं तर मला वाटलं की खरं नाही आपलं. आता आपण आहे ना डॉक्टरांकडे जाऊया, मला कदाचित मुलंच होणार नाही. ह्या दोघी जणी रोज विचारतात मला आणि त्यांना घाबरून पहिलं मूल हवं होतं. व्हायलाच पाहिजे. तर अगं पहिलं झालं नाही झालं तर हॉस्पिटलमध्ये दुसरं कधी असं विचारलं त्यांनी. काय दुसरं हॉस्पिटलमध्ये विचारतात तुम्हाला नातवंड हवी आहेत म्हणून. बघ ना. बरं दुसरं झाल्यानंतर आता तिसरं कधी सुद्धा विचारलं तर जेव्हा मी चिडले होते. म्हटलं बास रुक जाओ. आता हा नाहीतर मग मला आता गोठ्याला बांधून ठेवा. आता बास. म्हणजे खूप संसाराच्या खूपच लवकर तुम्हाला ऑलरेडी मूलच होतं. आम्ही मुलं होतो. मग तुम्हाला दोघांना एकमेकांना वेळ देता आला? तो हो. कसा मॅनेज केला? हो, कारण कसं होतं की आर्य माझ्या मते 6 महिन्याच्या असल्यापासूनच आई बरोबर असायचा. म्हणजे त्याला आई कुठे आई कुठे म्हणजे घेऊन गेलेली आहे. आर्याच्या आई बरोबर नाही ह्याच्या आई. करेक्ट. हो, आजी स्मिता बरोबर, मावशी हो. बरोबर. हा. तर कुठे शूटिंग पुण्याला असेल की हा पुण्याला निघाला. अच्छा. ती इनफॅक्ट तिची त्यावेळेला ती टूर्स पण करायची, म्हणजे टूर ऑर्गनाईज करायची. त्यावेळेला हा तिच्या बरोबर सिंगापूरच्या टूरला, हा तिच्या बरोबर मलेशियाच्या टूरला. म्हणजे मला हवंय तुमच्याकडून मूल, मी घेऊन जाते. हा, मी ह्याला घेऊन जाते म्हणजे दुसरं येईल. प्लॅनिंग आहे सासूंचं. कमाल. पण मग मूल झाल्यावर जनरली म्हणजे मूल झाल्यावर आपला एक संसाराचा कडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. एक छोटं बाळ आपल्याकडे येतं. तर तसं तुमच्या बाबतीत काय झालं? असं खूप नाही म्हणजे मी सांगू का, असं खूप काही विचार करून केलंय असं नाही ग. आयुष्य जसं
घेत गेलं आम्हाला. हा, तसं आम्ही वाहत गेलो आणि प्रत्येक फेज एन्जॉय करत गेलो आम्ही. कुठेही रडत बसलो नाही किंवा क्रिप करत बसलो नाही. कारण कदाचित मी पुन्हा पुन्हा तेच म्हणून वय अशी होती आणि मला असं वाटतं तो एक प्लस पॉइंट होता. आणि एक आमच्या दोघांचाही स्वभाव असा आहे की एन्जॉयच करायचं, लाईफ एन्जॉय करायचं. अच्छा, आता हे पदरात पडलंय, चला आता ह्याच्यात मजा करूया. म्हणजे असंही असायचं की अप्स अँड डाऊन्स फायनान्शियली पण असायचे अनेक वर्ष. तर मग तेव्हा पण आम्हाला कळायचं नाही ग की अच्छा आता आपल्याकडे पैसे नाहीयेत होय. म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला 5 स्टार मध्ये जायचो आम्ही, पण महिन्याच्या शेवटी आम्ही नवरत्न डिलक्स मध्ये पण बसायचो. किती छान आहे, म्हणजे ही पॉझिटिव्हिटी खूप कमाल आहे. आणि दोघांचंही तसं आहे. असं नाहीये की एकीला काहीतरी पाहिजेच आहे. आणि बरं मला तेही भान नव्हतं की अरे बापरे तळवलकरांच्या घरात आपण लग्न करतोय, तेही कळलं नव्हतं मला. आणि यांनी सुद्धा कधी जाणवून सुद्धा दिलं नाही, तेही आहेच म्हणा. मी आपलं त्याच आनंदात की जॉईंट फॅमिली जॉईंट फॅमिली जॉईंट फॅमिली आणि सगळे चांगले, म्हणजे पणशीकर सुद्धा, भुरे सुद्धा, खूप गोड मंडळी आहेत सगळी सगळी. आता तुझं नातं हिच्या आई वडिलांशी कसं आहे? एकदम मस्त. म्हणजे मी इनफॅक्ट त्यांना मम्मी डॅडीच बोलतो. आणि मला म्हणजे मी जेव्हापासून त्यांच्याकडे घरी जायला लागलो, जसं सुलेखा बोलली की त्यांना माहिती असणार की काहीतरी चाललेलं आहे. पण म्हणजे अच्छा अंबर येणार आहे, आता आज मी मटण बनवते. बाई अंबर साठी म्हणजे काहीही करतात ते लोक. म्हणजे एक वेळ मला असं वाटतं की हो अजूनही कालही म्हणजे इतकं हो हो आज नाही कारण आज ती पुण्यात आहे म्हणून एवढं. पण कधी कधी मला वाटतं की हा मुलगा आहे आणि मी सून आहे की काय. वा. आणि मग एकमेकांना वेळ देण्याविषयी आता इतक्या वर्षांनी आपण जेव्हा आपापल्या कामात बिझी होतो आणि आता मुलगा झाला मुलगी झाली, so आपण रहाट गाडग्यात आपापलं काम करत जातो, पण एक तो संसारातला गोडवा टिकण्यासाठी एकमेकांना वेळ देणं गरजेचं असतं किंवा आपण कधी कधी नाहीही देत एकमेकांना वेळ. तर तुमच्या बाबतीत कसं होतं? तुम्ही मला सारखं काय वाटतं माहितीये की आफ्टर एका स्टेज नंतर ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे की आपली मुलं आता इंडिपेंडंट झालेली आहेत, इंडिपेंडंट म्हणजे आता त्यांनी त्यांचं करिअर पाथ निवडलेलं आहे, आमची कामं चालू झालेली आहेत, तर इनफॅक्ट कामात राहा ह्या स्टेजमध्ये. कारण कामात राहिल्यानंतर ज्या वेळेला 7 दिवसानंतर 8 दिवसानंतर 10 दिवसानंतर आपण दोघांनाही सुट्टी असते आणि भेटतो, तेव्हा कळतं की ते 7 दिवस किती मिस केलं एकमेकांना. की अरे हो आज सुलेखाने एक आणखी लवकर शूटिंग होतं, मी चहा उगाच जास्ती बनवून ठेवलं. मग ऑफकोर्स तिला पण तेच वाटत असेल की अरे अंबर 2 दिवस नाहीये, बाहेरगावी आहे. पण ते त्या गॅप नंतर ज्या वेळेला वेळ काढून आपण एकमेकांबरोबर बसतो त्यावेळेला जाणवतं की हा ते 7 दिवस खूप मिस केलं ग तुला. सो त्याच्यामुळे ते बोलून नाही दाखवत तो. नाही बोलून नाही दाखवत, पण जाणवतं. मी सुद्धा नाही बोलत, पण आम्हाला माहित असतं ते. आणि भांडणांमध्ये कसं होतं? भांडणं तर होतातच नवरा बायकोंमध्ये, पण कोण आधी सॉरी म्हणतं किंवा कोण पटकन मान्य करतं, किंवा तेव्हा हँडल कसं करता तुम्ही? अबोला असतो काही दिवस की चिडता एकमेकांवर? काही दिवस असं कधीच झालं मी तर बोलीन काही तास पण झालं नसेल, तिकडच्या तिकडे ठाटा 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 आणि मग झालं. पण दोघांनाही ही सवय आहे बोलून टाकायचं. हो बोलून टाकायचं. म्हणजे तो काय बसत नाही ग बोलायला, तो सापडत नाही मला समोर, मग मी कोणाशी बोलणार? मग काय करतेस? विसरून जायचं काय सगळं? अच्छा, सगळं विसरून जायचं. आय थिंक लाईफचा हाच मोटो ठेवायचा, विसरायचं पुढे जायचं. चला एवढा वेळ कोणाकडे. पण राग येतो कधी एकमेकांचा? खूप येतो. आणि मला विचारलं तो यायला पाहिजे, कारण मग त्याच्याचमुळे ते रिलेशनशिप अजून हे होत जातं. आणि आता सॉरीचं जसं बोललात की आता स्टेज अशी आली आहे ना की आता सॉरी एकमेकांना बोलायची गरज पण नसते. कारण आत्ता झालं भांडण, मला माहिती आहे आई चहा घेणार आहेस का? हो संपलं तिकडे इमिजिएटली. म्हणून एकमेकांना सॉरी बोलायची आता गरज नाही वाटत. अगोदर असायची आणि मी सॉरी बोलायचो आधी, बाय द वे. हो नाईस. वा वा. आणि हा जो बेबी टू आईचा प्रवास आहे हा किती छान आहे ना. दोन्ही मुलं झाल्यावर आई म्हणायला लागला. हो, कारण पहिला मुलगा आर्या झाल्यानंतर, कारण आम्हाला दोघांनाही इच्छा होती की मुलांनी आम्हाला आई बाबाच बोलायचं.
तर म्हणून त्याच्या कानावरती पडत राहिलं पाहिजे म्हणून मग आई 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 आणि ही मग बाबा म्हणते ना. आता तुम्ही अनेक वर्ष एकमेकांना ओळखताय हे तर आम्हाला कळतंय. खूप वर्षांचा संसार. किती वर्षांचा? 99 ना म्हणजे आता 27 वर्ष. हो, 27 वर्ष. ह्याच्यात जाम लक्षात आहेत ग तारखा बिरखा. जनरली नवऱ्यांच्या नसतात पण तुझ्या असतात. मी ठेवत नाही म्हणून तो ठेवतो. कोणीतरी काहीतरी केलंच पाहिजे. दोघांनी नाही ठेवलं तर कसं चालेल. पण मला नाही तारखा लक्षात राहत. मला वाढदिवस वगैरे पण नाही लक्षात राहत. पण आमच्या अॅनिव्हर्सरी म्हणजे आमची अॅनिव्हर्सरी तिघांचे आमचे वाढदिवस आणि अशा काही तारखा मी लक्षात ठेवून त्या दिवशी सुट्ट्या घेते. म्हणजे इतकं की मला नाही दिली तर मी सिरियल सोडेन इतकी सुट्टी असते. पूर्वी तर आम्ही कुठेतरी जायचो आवर्जून काही दिवस. पण आता म्हणजे दोघही जण इतके बिझी आहोत. पोरं बिचारी कामाला लागली आहेत. सो आम्हाला म्हणजे ते अनसेड आहे. कधी आम्ही बसून ठरवलं नाहीये. पण आमच्या चौघांमध्ये तो पॅक्ट आहे की ह्या तारखा हलवायच्या नाहीत. त्या तरी एकमेकांना द्यायच्या. कंपल्सरी. वाव. आता तुम्ही दोघं एकमेकांना किती ओळखतात छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत याचा आपण एक गेम खेळणार आहोत. ओके. सो पाटी पेन्सिल. बरं. तर काही प्रश्न आहेत ज्याच्यात अंबर तुला मी जो प्रश्न विचारीन त्याचं उत्तर सुलेखा काय करते असं तुला लिहायचंय आणि तुला अंबरला काय आवडतं हे तुला लिहायचंय. आणि लिहून झालं की आम्हाला ते दाखवायची आहे पाटी. मग आपण ठरवूया कोण बरोबर आहे का चुकीचं. हिने ऑलरेडी काय लिहिलं. आय नो इट. नाही पण हे तू चुकीचं लिहितेस. हा गेम वेगळा आहे. ए चल हो. मी बघितलेत एपिसोड. हाच आहे गेम. नाही. बर ओके. आता पुसून टाकलाय तिने. हेच सरप्राईज एलिमेंट आहे आपल्याकडे की आज गेम वेगळा आहे. मी पाठ करून आले तेव्हा सगळं आणि आम्ही वेगळं केलं. ओके. तर आता तुम्हाला एकमेकांची आवडती फिल्म लिहायची आहे. सो अंबरला कुठली फिल्म आवडते आणि सुलेखाला कुठली हे फिल्म असं नव्हतं आवडते. कुठल्याच एपिसोड मध्ये. ऑफकोर्स आहे. हे आम्ही पाठ नाही करून आलोय. मग तेच तर आम्हाला हवंय. बघायचं नाही काय पण तू लिही ना. तू लिही अंबरची फिल्म. त्याची आवडती फिल्म तो नाही बघत फिल्म्स. मी काय करू. मग काय जिम असं लिही किंवा काय आवडती फिल्म नाही दुसरं काहीतरी. हा चालेल. थोडं मोठ्या अक्षरात लिहिशील ना. काही लिहितच नाही आहेस का तू. ती लहान मुलांसारखं असं एवढंच करतेय पाठीवर कारण तिला नाही माहितीये. मला माहित. एक सेकंद. आम्हाला वाचता येईल असं असेल. मी वाचून दाखवेन. डोंट वरी. ही पत्र लिहितेय. ओहो मग चालूच आहे. मला वाटलं फुल स्टॉप केला. ही पत्र लिहितेय हे छोटस उत्तर असणं अपेक्षित. प्लीज दाखव आता आम्हाला तुझं मन बदलायच्या आत. आणि तूही दाखव. हे बघ थोडस हे काय? डाऊन. हे काय. अंदाज अपना अपना. ही फिल्म तुला आवडते. अरे स्वतःची लिहिली आहे त्यांनी. माझी नाही. ओके. सुलेखाला तुला कळलं ना मी संसार कसा केला. पण मग तू का नाही लिहिलीस अंदाज अपना अपना जर तुला माहितीये त्याची आवडती फिल्म आहे तर. अगं पण तो रोज नाही बघत. हे बघ मी तुला सांगते. ओके. तोपर्यंत तू सुलेखाची आवडती फिल्म लिही. एक सेकंड. हा बोल. आता मी सांगते. हा. पहिल्यांदा काय लिहिलंय. कॉमेडीची बुलेट ट्रेन. हा. हास्य जत्रा. भाभीजी घर पे है. ओके. असे सगळ्या कॉमेडी शोज. हो. ओके. म्हणजे मी जेव्हा बरोबर आहे का कॉमेडीची उत्तर? हा. मी कॉमेडीची बुलेट ट्रेन जेव्हा शूट करायचे ना हा. तेव्हा घरी यायचे थकून आणि तेव्हा तो हे बघत असायचा.
आणि मग त्याच्यानंतर मग काही एपिसोड याचे पण केले होते हास्य जत्राचे, तर तेव्हा तो हे बघत असायचा. मी त्याला म्हटलं मी आता एक काम करणार आहे, तुझ्या जिमचं आहे ना सीसीटीव्हीचं फुटेज तू घरी आलास की मी बघत बसणार आहे. पण तुझं काम तो बघतोय कौतुकाने, हे छान आहे की. नाही, माझं काम नाही बघत आहे ह्याच्यात, मी एखाद्या एपिसोड मध्ये, बाकी कुठे आहे. तो बघतो सावली, तो बघतो मुराम्मा, बरं तोपर्यंत तू लिहिलं अवंतिका हिचं. बघितलीये त्यांनी, अच्छा, अवंतिका पण नाही. स्वतःच्या आईची पण. पहिल्या नाटकाला आम्ही गुजराती नाटक करत होते, पहिल्या रांगेत झोपला होता तो. नाही, कारण मला गुजराती समजायचं नाही. झोपलास. गुजराती समजायचं नाही, मग तू झोपलास. मी अप्रिशिएट पहिल्या रांगेत झोपला. हा, तू काहीतरी आता लिहिलंयस. घरी असताना ज्या वेळेला तिच्या फोनवरती जे काही चालू असतं ते हेच असतं. ओ दिल के म्हणजे करी. आयदर स्टडी म्हणून किंवा पण तो तिचा अभ्यास आहे. हा, पण म्हणजे ह्याच्या पलीकडे एपिसोड दुसरं येतात काही एडिट तुला बघितलेलं करायला, दिसत नाहीये. एडिट करायला येत नाही. नाही, त्याला माहित नाही. तू ऍडमिट कर, तू मला काय आवडते तुला माहित. बरं, हे सगळं बरोबर हो, आहे. अगदी. ओके, म्हणजे तू जिंकलीयस. तुझं बघूया आपण. ओके, हे पुसून टाका. नेक्स्ट. सुलेखा, अशी एखादी डिश जी अंबर कधीही खाऊ शकतो, आणि अंबर अशी एखादी डिश जी सुलेखा कधीही खाऊ शकते. थोडस मोठ्या अक्षरात प्लीज. मी वाचून दाखवेन ना. नाही. अंबर कधीही खाऊ शकतो. हम्म. माझ्या हातचं. असं काही नाही. बरं, तुझ्या हातचं. कीमा नूडल्स. वाव. थोडस टेल डाऊन. हाफ फ्राय. बरोबर आहे उत्तर. हा, मी? हो. हा. वाव. आणि खिमा नूडल्स बरोबर आहे. वा 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 वा, कमाल. जिंकला दोघांनी. हे बरीक तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्हाला दोघांनाही स्वयंपाक करायला आवडतो. नाईस. ओके, आता असं एखादं ठिकाण जिथे फिरायला जायला खूप आवडतं. सुलेखाला फिरायला जायला आणि अंबरला फिरायला. ओ वाव, गोवा. कमाल. गोवा. हो. वा वा, दोघांनाही आवडतं म्हणजे गोव्याला हो, जायला. yes. कमाल. मग अशा ट्रिप्स असतात का तुमच्या? दरवर्षी, फक्त आता जरा बिझी कमी झालोय झालंय. म्हणून, कारण मला तेवढ्या सुट्ट्या मिळत नाहीत. हा. तर एक आठवडा आम्ही आमची अॅनिव्हर्सरी, बर्थडेज हो, गोवा. गोवा गोवा. वा वा. वा, कमाल. आणि त्याच ठिकाणी तिथे जाऊन तेच खायचं, तीच ऑर्डर करायची. तो शेवटी मालक जो आहे ना, तो मित्र झाला. हम्म. असं सगळं झालं. अच्छा, म्हणजे गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी ठिकाणी जात पण नाही, तुम्ही. त्याच ठिकाणी. ओके. ओके, आता कुठल्या गोष्टीचा प्रचंड राग आहे? सुलेखाला कुठल्या गोष्टीचा राग आहे? अंबरला कुठल्या गोष्टीचा राग? रिथिंक केलंय अंबरने काय? नाही, मला मराठीत इंग्लिशमध्ये नाही, चालेल, असं काही नाही. सुलेखाला एका शब्दात उत्तर द्या असं पुढच्या वेळेला मी अट घालणार. फुल स्टॉप मोठा असतो. माझं उशिरा उठणं आणि तयार व्हायला वेळ लावणं. बरोबर आहे. हो, येस. क्लीनलीनेस. जरा जरी तिला कुठेही काही असं हे तिकडे ठेवलेलं आहे किंवा तिकडे धूळ दिसली की ती तिचा एप्रन घालून साफसफाई चालू करायलाच पाहिजे. आणि माझी लेक पण, टिया पण. पण मग म्हणजे त्याच्यावरनं ओरडा बसतो का तुला? हो, बऱ्याच वेळेला. खोटं. माझी हिंमतच नाही त्याला ओरडायची. सिरियसली? काही हे खरं बोलतेय. वा, ओके. सो हे बरोबर आहे ना बाबा? येस. माझं उशिरा उठणं आणि तयार व्हायला वेळ लावणं, ते आता हे रुजुताला पण असं- आवडत नाही. हे हो, असं तयार व्हायचं तर हो, मग वेळ थोडा लागतो. वेळ लागणारच ना. मी तुझी बाजू घेते. ओके, ह्या गोष्टीचा कंटाळा येतो. अंबरला या गोष्टीचा कंटाळा येतो आणि सुलेखाला या गोष्टीचा कंटाळा येतो. भाऊ यांना सगळ्या गोष्टी आवडतात. हो, कारण असं आणि कधी बघितलंच नाही कशाचाच की कशाचा कंटाळा येतो. नाही?
ओके लेट्स स्किप. या व्यक्तीशी फोनवर तासन तास गप्पा मारायला आवडतं. म्हणजे सुलेखाला आणि तू. सुलेखाचं उत्तर लगेच तयार आणि अंडरलाईन आहे. बिंदिया मम्मी यांच्याविषयी सांगा आम्हाला. बिंदिया त्याची बेस्ट फ्रेंड आहे ओके. आणि तिच्याशी तासन तास बोलतो. आणि तू मम्मीशी तासन तास बोलतेस बरोबर हा, आहे हे म्हणजे उत्तर? फोन आला हो अगदी. पण मम्मींचा फोन आला की मग मी शेवटी परत हास्य जत्रा लावून बसतो. एक तरी एपिसोड निघाला. आणि बिंदिया अतिशय गोड पोरगी, अतिशय गोड आहे आणि अंबरची बेस्ट फ्रेंड आहे. वा वा. आणि ती माझी डाल आहे कारण ती बोलते ना त्याच्याशी तासन तास. मला नाही बोलायला लागत. वा कमाल. घरी निवांत असताना हे करायला खूप आवडतं. स्लीप झोपायला दोघांनाही आवडतं. मग हे छान आहे पण म्हणजे कोणीच कोणावर चिडणार नाही की हा झोपलीस वगैरे. दोघही वा वा कमाल. म्हणजे ह्याच्यावरनं वाद होण्याचा प्रश्नच नाही. ऐक ना आपण वाद होतोय असं वाटलं की झोपायचं. झोपायचं. कमाल. बेस्ट. सॉरी आधी कोण म्हणतं? तर ते कुठे लिहू हाच म्हणतो. बर मग आय लव्ह यू आधी कोण म्हणतं? किती गोड. वाव मस्त मस्त गुड. झालेले आहेत आपले प्रश्न. वा छानच झाला गेम. जवळजवळ जिंकलात तुम्ही. म्हणजे आम्हाला कळतंय की तुम्ही खूप वर्ष एकत्र आहात. तुम्हाला खरं तर आम्ही लपवून ठेवलं पण तुला कळलं. शी. आता तुमच्या कामाच्या बाबतीत तुमच्या दोघांचंही म्हणजे जरी तुझ्या घरात खरं तर कला आणि सगळं आहेच आहे पण आता ही कलाकार आहे आणि तुझं एक वेगळं विश्व आहे. तर तुम्ही एकमेकांच्या कामाविषयी बोलता का? एखादं नवीन काम आल्यावर तू ह्याच्याशी डिस्कस करतेस का? किंवा तुला काही असं वाटलं की एखादा नवीन बिझनेस सुरू करायचा तर तू हिच्याशी बोलतोस का? डिस्कशन्स होतात का घरी? ऍक्च्युली नाही. ओके. कारण दोघांनी एकमेकांना तेवढा इंडिपेंडन्स दिलेला आहे की तू तुझं डिसिजन घ्यायचं आणि मग त्याच्याबद्दल जे काही होईल त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा तू घ्यायची. डिस्कशन होत नाही असं नाही बोलणार पण डिस्कशन म्हणण्यापेक्षा इट्स जस्ट लाईक की मला हा बाबा नवीन रोल आलेला आहे आणि माझे एवढे दिवस शूट असणार आहे एवढं बोलणं होतं. मी घेऊ की नको मग तुला काय वाटतंय ह्या गोष्टींवरती कधी डिस्कशन होत नाही. आणि मेनली झालंय असं की दोघे जण एवढे बिझी असतो की भेटलो एकमेकांना की त्या कामाबद्दल बोलणंच काढायचं नाही असं एक अनसेड रूल आहे. ओके. पण मी स्क्रिप्ट जेव्हा नवीन येते त्यावेळेला म्हणजे असं 2 वेळा झालंय. एक म्हणजे आपलंच खरं खरं सांग आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मरायटल अफेअर आणि ते तसं आय एम दी अदर वुमन वगैरे. आणि आणखीन एक नाटक लताबाईंचं मी जे केलं होतं त्यात सुद्धा जरा थोडंसं असंच होतं. तर त्यावेळेला अंबरला मुलांना स्क्रिप्ट वाचून दाखवली होती आणि मी विचारलं होतं की हे मी केलं तर चालेल का किंवा तुम्ही बसून बघू शकाल का? तर तेव्हा ते म्हणाले ए प्लीज तू काय विचारतेस हे काम आहे तुझं आणि रोल अतिशय उत्तम आहे. दोन्ही रोल्स छान आहेत सो हे करायचंच. आमचा विचार करून नाही वगैरे म्हणत मी आई बाबांना सुद्धा विचारते. म्हणजे जसं आपल्या नाटकामध्ये पडदा उघडल्यानंतर माझ्या तोंडून पहिलं वाक्य होतं आज सॉलिड झालं ना. म्हटलं हे मुलांच्या समोर मुलं जेव्हा खालती बघतायत किंवा अंबर बसला तेव्हा मी हे बोलू शकेन का? सो मी ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करते. किंवा नवीन काही असेल तर डेफिनेटली मी सांगते. नवीन काही आयडिया आली तर मी दोघांनाही सांगते म्हणजे आर्या टियाला पण आणि अंबरला सुद्धा. तेव्हा मलाही आठवतंय सुरुवातीच्या काळात आमच्या नाटकाच्या तिला खूप असं व्हायचं आणि तिने मला सांगितलं होतं हे मी बोलून आलीये खरं तर घरच्यांशी पण तरी तिच्या मनातून असं एक भीती स्क्रिप्ट सुद्धा ऐकून दाखवली त्या पर्टिक्युलर नाटकाच्या ऑफकोर्स. आर्य टियानी विचारलं होतं सगळं ऐकलं त्यांनी. ममा हूम आर यू सेइंग ऑल दिस टू? म्हटलं म्हणजे हुज द ऍक्टर? म्हटलं अंड्या काका. हा मग बोल. अगं बाई म्हणजे
म्हणजे आपला नेहमी म्हणजे आपला आहे ना काका. क्लॅरिटी आहे ना. आता मला सांगा की फायनान्सेसच्या बाबतीत आपण सेव्हिंग्स करतो किंवा आपापले फायनान्स मॅनेज करतो किंवा एकत्र फायनान्स मॅनेज करतो, तसं तुमच्या बाबतीत कसं होतं? इंडिव्हिज्युअल आहे. Okay. म्हणजे माय इन्कम, माय सेविंग्स, माय एक्सपेंडिचर. आणि सुलेखा आधीपासूनच इंडिपेंडंट होती फायनान्शियली सुद्धा, म्हणजे लग्नाच्या आधीपासून. बरोबर. तर म्हणून आम्ही दोघेही एकमेकांच्या फायनान्सेसमध्ये कधीच घुसलो नाही. ओके. म्हणजे ती तिचे फायनान्शियल डिसिजन्स ती घेईल, ऑफकोर्स डिस्कशन होतं, पण तिला जर ते बरोबर वाटत असेल तर तिने ते घ्यावं. आणि मी जसं आधी बोललो की मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण आम्ही आमचीच घेतो. बरोबर ना? नाही नाही, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. म्हणजे तो मला काही करण्यापासून थांबवत नाही किंवा हे करू नकोस किंवा इथे इन्व्हेस्ट करू नकोस, तिकडे करू नकोस, हे असं कधीच सांगत नाही. म्हणजे कधी मला झाली तर मदतच होते त्याची. पण तरी सुद्धा म्हणजे लोकांना असं वाटतं, म्हणजे मला म्हणतात अरे तुम्ही काय बाबा तळवल कर, हा तू मोठी गाडी चालवणार कारण तू तळवल कर. तर मला असं वाटतं की इट इज नॉट लाईक दॅट. म्हणजे आम्ही दोघंही जण इंडिव्हिज्युअल्स आहोत आणि माझं आडनाव दुसरंही काही असतं तरी सुद्धा मी कामच करत असते. आज मी तळवलकर आहे तरी सुद्धा मी बाहेर जाऊन मेहनतच करते आणि करणार. आणि कायम अंबरचा मला सपोर्टच असणार आहे. त्याला आवडणार नाही का मी घरात बसलेली कायम, का तर मी तुला पोचणार, मी तुझ्याकडे बघणार म्हणून तू घरात बस, असं कधीच तो मला म्हणाला नाही. त्यांनी माझं फ्रीडम, माझं इंडिपेंडन्स किंवा माझं टॅलेंट म्हणा हवं तर बाहेर मी जे जाऊन काम करते त्याला कधीच नाही म्हणाला नाही. कारण त्याला माहितीये, त्यांनी स्वतःच्या आईबद्दल सुद्धा तसंच ठेवलं. म्हणजे आईचं मला आठवतं जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि त्यांना काम करता येत नव्हतं, तेव्हा सुद्धा आम्ही डिसिजन घेतला की नाही तिला काम करू दे, कारण तो तिचा श्वास आहे. खरं. सो आमच्या घरामध्ये काम करणं हे किती महत्वाचं आहे. घरात पैसे आणावे म्हणून नाही, पण एक काय म्हणता येईल, उद्योग असावा बिझी माझ्या. बिझी राहणं, कॉन्फिडन्स वाढणं, या सगळ्यासाठी आम्ही काम करतो. वा वा. पण हे छान आहे की तुम्ही म्हणजे 2-3 गोष्टींच्या बाबतीत मी बघितलं की तुमचे आपापले डिसिजन्स आहेत. म्हणजे कुठेही तुम्ही फार मिक्सअप नाही, करत नाही, नाही, पण छान एकत्र आहात असं. वा. आणि मला सांगा, आता मी मगाशी जसं म्हणाले की बेबी टू आई आणि बेबी टू बाबा हा जो प्रवास आहे, तर ते त्या काळातलं प्रेम, रोमॅन्स हा वेगळा असतो आणि आता प्रेमाची व्याख्याही बदलते. ती कदाचित आपल्या रोजच्या जीवनातलं आपलं वागणं हे सुद्धा प्रेम असू शकतं. तर त्या बाबतीत तुमची काय मत आहेत सांगा ना, किंवा तुमचा अनुभव काय? सुरुवात झाली दर दिवशी एक गुलाब. हा. मग ग्वालियरला असताना दर दिवशी एक लेटर. लग्न झाल्यानंतर ते हळूहळू करत कमी झालं, हळूहळू ते बंदच झालं पहिल्या दिवसापासून, कारण आम्ही एकत्रच असायचो. आता ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स आपण बघायला गेलो तर मुलं झाली, काय जवळजवळ आता 27 वर्ष लग्न होऊन झाली. तर तुम्ही बोलताय तसं की प्रेम एक्सप्रेस कसं करता ते बघूनच कळतं. म्हणजे ती आली संध्याकाळी थकून, बेल वाजली असेल आणि मी समजा असेल दरवाजा उघडला, तिच्या हातातनं बॅगा घेतल्या, इज एक्सप्रेसिंग लव्ह. मला बेट्टी लागायचा पहिल्यापासून. ओके. सो आधी माझी सासू द्यायची, किती म्हणजे ती उठवायलाच यायची. आम्ही आधी उठायचोच नाही ना लवकर, तिच्या आधी तर इम्पॉसिबल. तर ती उठवायला यायची, ती चहा घेऊन यायची म्हणा. कधी कधी मला लाज वाटायची की हा स्मिता तळवलकर मला चहा देते, सकाळी उठवते. सो पण ती माझी रिक्वायरमेंट होती. आई गेल्यानंतर तो करतो ते. किती छान. म्हणजे आजपर्यंत, आज सकाळपर्यंत. त्यामुळे हे प्रेमा, म्हणजे आय लव्ह यू वेगळं म्हणायची गरज नाहीये. मला सकाळी सकाळी चहा आणून दिला त्यांनी की मला कळतं ही लव्ह. वा वा. आता मुलांच्या बाबतीत आपण संस्कार करताना तुम्ही एकत्र कुटुंबात होता, त्यामुळे कदाचित काही वेगळ्या गोष्टी असतील, पण त्यातले डिसिजन्स कोणी घेतले किंवा कोण
पुढे होतं कोण बॅकसीटवर होतं की हे नाही, असे एकत्रच. संस्कार व्हायलाच हवेत किंवा या गोष्टी शिकवायलाच हव्यात? नाही 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 आता म्हणजे आत्ता जर का इथे आमची मुलं जरी असती तरी त्यांनी सुद्धा अग्री केलं असतं की आम्ही दोघांनीही, मी आई आहे म्हणून तू माझं ऐकायचंस, किंवा ह्यानी पण कधी सांगितलं नाही मी वडील आहे म्हणून तू हे करायचंस, आणि मी सांगतोय मला जास्ती कळतं म्हणून हे करायचं, असं आम्ही कधीच केलं नाही. ते लहान असल्यापासून वी हॅव ट्रीटेड देम ॲज इंडिव्हिज्युअल्स. आणि दोघंही जण, आर्य म्हण किंवा टिया म्हण, ते अप्रिशिएट करतात. सो त्यांना तुला हे वाटतंय हे कर, पण हे केल्याने हे 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 होणार आहे, आणि हे केल्याने या 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 गोष्टी होतील. चॉईस इज युअर्स, डिसिजन इज युअर्स. चुकलास तरी आम्ही मागे आहोत, तुझ्या पाठीशी उभे आहोत, आणि बरोबर तू असलास तर तू जा पुढे, तरी सुद्धा आम्ही मागेच उभे आहोत. काहीही लागलं तरी आम्ही आहोत, तू घे तुझी डिसिजन्स, असं दोघांनाही आम्ही सांगितलंय. सो ते घाबरत नाहीत कुठले डिसिजन घ्यायला, आणि ते अप्रिशिएट करतात. कारण त्यांना नाही कधीच म्हटलं नाहीये, बाबाने तर कधीच नाही. नाही ना. इनफॅक्ट मला आठवतंय सुलेखाचं एक स्टेटमेंट दोघांनी, कारण माझ्या मते आर्य ठरवत होता की याच लाईनमध्ये, फिटनेस लाईनमध्ये जायचं, आणि टियाने एक डिसिजन घेतलं होतं की तिला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जायचं. तिने दोघांनाही बसून एकच सांगितलं होतं की जे तुम्ही डिसिजन घेताय ते घ्या करिअर वाईज. एकच लक्षात ठेवायचं की ज्या फील्डमध्ये जाताय त्याच्यामध्ये तुम्ही बेस्टच राहायला पाहिजे. आता ते दोघं नक्की काय करतात हे प्लीज प्रेक्षकांना सांगा. आर्यचं आर्य एक म्हणजे आर्य ACSM सर्टिफाईड पर्सनल ट्रेनर आहे. आता मी ACSM का मुद्दाम म्हणून बोलतोय, कारण जगामधला सर्वात टॉप फिटनेस कोर्स जो आहे तो आहे. म्हणजे सेलिब्रिटी ट्रेनर आहे, भरपूर सेलिब्रिटीज त्याच्याबरोबर ट्रेनिंग करतात. तो बिझी असतो सकाळी, म्हणजे तो निघतोच काहीतरी सकाळी घरातनं एक 5:30-6 वाजेपर्यंत, आणि त्याची परत यायची वेळ रात्री 10:30-11 वाजताची. टिया खूप हॉटेल मेहनत, मॅनेजमेंट, खूप मेहनत घेतो. खूपच. व्हेरी हार्ड वर्किंग दोघंही जण, आमचे दोन्ही मुलं ना. कारण त्यांनी आम्हाला काम करताना कायम बघितलं. त्यांनी आजीला, म्हणजे रंजू आजीला सुद्धा, स्मिता आजीला सुद्धा काम करताना सतत बघितलेलं आहे, बाबाला सतत काम करताना बघितलेलं आहे, आईला. सो त्यांचं ते आपसुकच तसं ट्रेनिंग झालेलं आहे. ते दोघंही शांत बसू शकत नाहीत, मजा करू शकत नाहीत. काम करताना जी मज्जा करतील ती. येस, टिया टिया आता हॉटेल मॅनेजमेंट करते. म्हणजे तिचं ग्रॅज्युएशन झालंय. आता 5 months बॅक दिल्लीला तिचं ट्रेनिंग होतं. आता तिला ट्रान्सफर केलंय हैदराबादला. पण एक बरं काय वाटतं दोघांच्या बाबतीत की दे आर एन्जॉईंग. म्हणजे त्यांनी जे काही फील्ड सिलेक्ट केलेलं आहे दे आर एन्जॉईंग. कारण मला टियाचा मुद्दा म्हणून फोन आला होता 26 डिसेंबरला, आणि 24-25 दोन्ही दिवस तिचा फोन नाही, फक्त मेसेजवरती चालू होता. असं कधी होत नाही. 26 तारखेला तिला मला फोन आला की बाबा मी आत्ता उठली आहे, 12 वाजले होते. तर म्हणे, मी बोललो ठीक आहे, ओके, मी टेक रेस्ट. नाही म्हणे, मला तुला मुद्दामून सांगायचं होतं की मी फोन नाही करू शकली कारण माझी शिफ्ट सुरू झाली 24 तारखेला सकाळी 10 वाजता, आणि आम्हाला रिलीव्ह केलं गेलं 25 तारखेला, 26 तारखेला पहाटे 2 वाजता. एवढा वेळ त्यांची शिफ्ट कंटिन्युअस चालू होती. बोलू मग थकायला नाही झालं, पण नाही मज्जा आली आम्हाला. इनफॅक्ट आता हे ज्या वेळेला यू सी ना की ते त्यांच्या करिअरमध्ये एन्जॉय करतायत, त्यावेळेला समजून येतं की दे आर नॉट वर्किंग, दे आर एन्जॉईंग. आणि हे किती छान आहे. त्याच्यासाठी त्यांनी कष्ट घेतलेच अर्थात, पण आपल्याला आवडतं ते कामच करायला मिळणं हे सुद्धा किती छान आहे. आणि तुम्ही दोघंही हुशार आहात, त्यामुळे ते दोघंही हुशार आहेत. तुम्ही दोघंही कष्ट घेतात, ते दोघंही कष्ट घेतात, त्यामुळे वा. ओके, आता आपण जशी सुरुवात कॉलनी केली होती तसं जाता जाता आपण पत्र लिहायची तर तुला सवय म्हणून इतक्या वर्षांनी आता आमच्यासाठी तुम्ही हे करणार आहात. आपण त्याला व्होकल लेटर असं म्हणतो. म्हणजे आता ज्यांचा संसार खूप जुना आहे, ते एकमेकांशी बोलत नाहीत, व्यक्त होत नाहीत, वेळ मिळत नाही, त्यांच्यासाठी असं म्हणू शकतो की व्होकल लेटर तुमच्या मनात जे आहे ते आत्ता तुम्ही व्यक्त व्हायचंय एकमेकांपाशी. आणि ते अगदी प्रिय सुलेखापासून तुझाच अंबर किंवा तुझाच बाबा पर्यंत असं एक पत्र तुम्ही आता व्होकली एकमेकांना म्हणायचंय. वा. ओके, कोण आधी? प्रिय आई, एवढे वर्ष झाली आपल्याला आता, म्हणजे आपण एकमेकांना एवढे चांगले ओळखतो. फक्त एकच सांगायला बघीन तुला आत्ता ह्या स्टेजला की लोकांच्या बद्दल विचार करणं सोडून दे. कारण काय होतं की तू
त्यांचा विचार करत असताना तू स्वतःवरती जेवढा स्ट्रेस घेतेस की ते दिसून येतं मग की काही गरज नाही आहे. लोक स्वतःची काळजी घेतात आणि आम्ही सगळे सुद्धा म्हणजे मी काय, आर्य काय, टिया काय, मम्मी डॅडी हे सगळे आम्ही आपापली काळजी घेतोय. तर तू अख्ख्या जगाचा स्ट्रेस घेऊन काम करणार अशा याच्यामध्ये करू नको. जस्ट फोकस, तुझ्या कामावरती फोकस कर आणि सुखात राहा. ऑलवेज वी आर देअर फॉर यू. किती गोड. वा वा. आता प्रिय बाबा, आपल्याकडे ही प्रथा नाही आहे आपल्या दोघांमध्ये की बसून आपण असं एकमेकांना सांगू की मी किती तुझा विचार करते किंवा हाऊ मच आय लव्ह यू. पण आज द अनुरूप शोमुळे आपण इथे इतका वेळ एकत्र बसलोय. तुम्हाला इतका वेळ असा एकत्र सापडलायस, तर मला असं वाटतं की आज मी तुला सांगते दॅट आय लव्ह यू व्हेरी मच. आय केअर फॉर यू. आणि मी जेव्हा काम करत असते, दिवसेंदिवस बाहेर सुद्धा असते, तेव्हा तुझी मुलांची सतत मला काळजी असते आणि सतत मला ते हवं असतं की तुम्ही काय करताय. आय वॉन्ट टू बी इन टच विथ ऑल 3 ऑफ यू. आणि मला वाटते, म्हणजे तू कितीही म्हणालास की आता सोडून दे आमची काळजी करणं, तरीसुद्धा मला तुमची काळजी वाटते. आणि मला काळजी वाटते त्याचं ट्रान्सलेशन आय लव्ह यू 3 लव्ह यू असं असतं. सो ती काळजी करणं काही माझ्याकडून सुटणार नाही आहे. आणि त्याचा जर का त्रास होत असेल तर आय एम व्हेरी सॉरी, कारण माझे 100 फोन असतात तिघांनाही आणि फोन आला नाही या लोकांचा तर मला खूपच जास्ती टेन्शन येतं. सो आय एम सॉरी फॉर ऑल दॅट. आणि बाबा थँक्यू व्हेरी मच. आत्तापर्यंत जे काही केलं आहेस माझ्यासाठी, माझ्या दोन्ही मुलांसाठी, माझ्या आईवडिलांसाठी, त्याबद्दल थँक्यू सो मच. मी कधी असं बसून तुला थँक्यू म्हणाले नाही आहे. याचा अर्थ असा नाही आहे की मला त्याची जाणीव नाही आहे. मला जाणीव आहे कायम, सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. सो थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. मला हे रेकॉर्डिंग पाहिजे. एपिसोड असणार आहे युट्यूबवर आणि अख्खं जग बघणार आहे आता. वा 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 वा, किती छान. फायनली व्यक्त झाला तुम्ही एवढ्या वर्षांनी. बघ ना. मलाच खूप छान बघ वाटलं. ना. तुमच्या मते सुखी संसाराचं अनुरूप सूत्र काय? मला असं वाटतं लिव्ह अँड लेट लिव्ह. फार असं किची 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 करत बसला किंवा खूप अपेक्षा जर का ठेवल्या ना, खूप आपण अपेक्षा ठेवल्या की त्या अपेक्षा आपल्या पूर्ण होत नाहीत. पूर्ण नाही झाल्या की मग आपण दुःखी होतो. सो मला असं वाटतं की अपेक्षा ठेवायच्या नाहीत आणि जे पदरात पडते त्याचं सोनं करायचं आणि ते छान आहे असं समजायचं. पण हे किती अवघड आहे अपेक्षा न करणं, नाही का? नाही ग, आम्ही तसेच जगतोय दोघं. इतकी वर्ष दोघं असेच जगलो. कारण कसं आहे माहिती आहे का, आयडियल गोष्ट अशी काही नाहीच आहे जगात. बरोबर. की आयडियल वाईफ अशी असली पाहिजे, आयडियल हजबंड असा असला पाहिजे. ते जर आपण डोक्यात ठेवलं की मग एक्सपेक्टेशन्स वाढतात. आणि आम्ही दोघांनी एकमेकांनी तेच ठरवलं होतं की आपण एक दुसऱ्यांना चेंज करायला जायचं नाही. तू जशी आहेस तशीच राहा, मी जसा आहे तसाच राहणार. आणि त्याच्याचमुळे मजा येते मग. कारण मी मला जे तिच्याकडनं एक्सपेक्टेशन आहे ते तिने तसंच केलं पाहिजे आणि जर ते नाही झालं की मग राग येतो. त्याच्यापेक्षा न ठेवलेलेच एक्सपेक्टेशन हेच बरे. वा वा, ही एक अवघड गोष्ट तुम्ही आम्हाला आज सांगितली. आम्ही नक्की प्रयत्न खरं करू. तर अवघड नसते, आपण अवघड करतो. हो. आपण गोष्टी अवघड करतो. तुम्ही दोघेही वेळात वेळ काढून आलात. मला माहितीये तू तर प्रचंड बिझी असतेस आणि तू आलास. मला पण छान वाटतं तू तो आला. हा, म्हणजे छान एक पब्लिक ह्याच्यात तू आलास आणि तू गप्पा मारल्यास आमच्याशी. त्यानिमित्त द अनुरूप शो कडून तुम्हाला दोघांनाही एक छोटीशी भेट. वाव, वाव, थँक्यू मस्त. थँक्यू. मस्त. छान. मला Thank you तर so खूप much. मजा आली. त्यामुळे तुम्ही आलात यासाठी खूप खूप थँक्यू आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि द अनुरूप शो तुम्ही पाहतच राहा, कमेंट्स करत राहा. आपण कमेंट्सवर गप्पा मारूच या. भेटूया पुढच्या भागात.